या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत चिकन ग्रेव्ही। एक मोठा कांदा घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत। तिखट लाल मसाला, हळद, गरम मसाला आणि मी बनवलेलं स्पेशल वाटण। ते वाटण मी कसलं बनवलेलं आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सांगणारच आहे। चला मग आता गॅस लावून त्याच्यावर ठेवणार आहोत कढई। कढई ठेवल्यानंतर मी एक मोठा चमचा त्याच्यामध्ये ऑइल घालणार आहे। तेल गरम झाल्यानंतर कांदा घालूया। कांदा व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे आणि कांद्याचा रंग गुलाबी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी खडा मसाला सुद्धा घातलेला आहे। कांदा शिजून झाल्यानंतर माझं बनवलेलं स्पेशल जे वाटण आहे चिकन ग्रेव्ही साठी ते घालणार आहोत आणि वाटण एक 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर आपल्याला त्यावर जे मसाले घेतलेले आहेत ते घालणार आहोत। मसाले तेलामध्ये व्यवस्थित शिजल्यानंतर त्याला तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण धुवून घेतलेलं जे चिकन आहे ते त्याच्यामध्ये घालणार आहोत। चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून ते शिजण्यासाठी ठेवून द्यायचं। इथे मी चिकन मध्ये थोडंही पाणी न घालता बनवलेलं हे चिकन बघा छान वाफेवर शिजवलेलं आहे आणि त्याच्या सोबत आज आपण बनवणार आहोत नाचणीची भाकरी। मी इथे गरम पाणी करून घेतलं, पीठ मळून घेतलं आणि त्याचा एक छान गोळा तयार करून आता मी भाकरी लाटून घेणार आहे। तर चला मग भाकरी बघा मी लाटायला सुरुवात केलेली आहे। छान भाकरी गोल अशी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। भाकरी मी इथे व्यवस्थित लाटून घेतलेली आहे। बघा किती छान गोल भाकरी लाटलेली आहे। तव्यावर गरम झाल्यानंतर भाकरी घालायची आहे। त्याच्यावर वरून पाणी सगळ्या भाकरीला लागेल असं चोळून घ्यायचं आहे आणि छान आपली नाचणीची भाकरी इथे चिकन बरोबर खाण्यासाठी रेडी झालेली आहे। आणि ही डिश नाचणीची भाकरी आणि चिकन ग्रेव्ही तुम्ही नक्की ट्राय करा। खूप टेस्टी आणि खाण्यासाठी खूप छान लागते। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।